नमस्कार, मी भगवान वानखेडे। आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले YouTube न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह। मंडळी, साखर कारखानदारांनी अनेकांची फसवणूक केल्याच्या बातम्या आपण पाहिल्या असतील। साखर कारखानदारांनी कामगारांची फसवणूक केली, साखर कारखानदारांनी शेतकरी सभासदांची फसवणूक केली, अशा अनेक बातम्या आपण पाहिल्या असतील। परंतु आता एका साखर कारखान्यालाच 1 कोटी रुपयांचा गंडा घातल्याची बातमी समोर आली। पंढरपूर तालुक्यातील एका साखर कारखान्याची 1 कोटीची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय। पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याला ऊस तोडून पुरवठा करण्यासंदर्भात करारपत्र करून 5 जणांनी 1 कोटी 2 लाख रुपये घेतले। त्यानंतर त्यांनी कराराप्रमाणे काहीच न करता फसवणूक केल्याची फिर्याद कारखान्याचे शेती अधिकारी प्रतापराव रंगराव थोरात यांनी पंढरपूर ग्रामीण पोलिसात दिली आहे। त्यावरून 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलीस गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रे संकलित करत आहेत। ऊस गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर कारखान्याला ऊस तोडणी वाहतुकीचा ऊस पुरवठा करण्यासंदर्भात 5 जणांनी करारपत्र केले होते। 25 नोव्हेंबर 2024 ते 2 जानेवारी 2025 या काळासाठी करारपत्र केले, पण त्या 5 जणांनी त्यानुसार काहीच कारवाई केली नाही। त्यावरून अशोक बबन निळे राहणार वसपेठ तालुका जत, सुरेश नाना गोफणे, बाबू सीताराम ओलेकर, ज्ञानेश्वर द्रौपदा तांबे तिघेही राहणार कचरेवाडी तालुका जत आणि सुखदेव अंबाजी कोकरे राहणार मोटेवाडी तालुका जत यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील तपास करत आहेत।